महाराष्ट्र शासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, रेल्वे प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, चेअरमन रेल्वे बोर्ड मेंबर्स आणि असे अत्यंत वरिष्ठ अधिकारी एकत्र येऊन जवळजवळ 2 तासापेक्षा जास्त आम्ही सविस्तर रेल्वे विकासाची महाराष्ट्र राज्य एकत्र येऊन कसं काम करू शकतं याच्यावर चर्चा केली। मला सांगायला अत्यंत आनंद होतो की ज्या तऱ्हेने राज्य सरकारने या प्रश्नाबाबत सहकार्य करायचं ठरवलं आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं राज्य असेल की जिथे रेल्वे आणि महाराष्ट्र शासन मिळून आम्ही रेल्वेचा संपूर्ण विकास करण्यासाठी एकत्र येऊन एक कंपनी फॉर्म करून काम करणार आहोत। त्यात बैठकीत झाले काही निर्णय मी तुम्हाला मुद्दामून सांगतो। पहिला निर्णय असा की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार लवकरच पुढच्या काही दिवसात एक नवीन कंपनी स्थापन करेल आणि त्या कंपनीमधून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण या ठिकाणी जवळजवळ 8 नवीन 9 प्रकल्प आम्ही राबवण्याचं ठरवलं आणि ते प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होतील। त्यासाठी असणारी बजेटची प्रोव्हिजन राज्य सरकारने केलेली आणि केंद्र सरकारकडे पण आहे। त्या व्यतिरिक्त इन्स्टिट्यूशन फायनान्स देखील 9 प्रकल्प कुठले? अहमदनगर, बीड, परळी, वैजनाथ, वर्धा, नांदेड, यवतमाळ, पुसद, वाडसा, दसाईगंज, अरमोरी, गडचिरोली, नागपूर, नागभीर गेज कन्वर्जन, मनमाड, इंदूर, गडचिंदर, आदिलाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर, वैभववाडी, बारामती, लोणाड आणि याच्या व्यतिरिक्त पुणे लोणावळा याची 3री आणि 4थी लाईनचं कन्वर्जन, हे एवढे प्रकल्प 23,000 कोटी, हे मिळून एकंदर 23,000 कोटी रुपयाचे प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासात आधी कधीही केले गेले नव्हते। एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्य सरकार आणि रेल्वे मिळून एक निराळ्या तऱ्हेची यंत्रणा निर्माण करून हे प्रकल्प अंमलात आणणार आहे। ह्याच्या व्यतिरिक्त मुंबईसाठी, मुंबईमध्ये पनवेल ते CST हा संपूर्ण एलिव्हेटेड कॉरिडॉर, चर्चगेट ते विरार हा एक कॉरिडॉर, त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बांद्रा ते विरार आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बांद्रा ते चर्चगेट अशा त्याने 2 एलिव्हेटेड कॉरिडॉर, ज्याच्यामध्ये रेल्वे तर असेल शिवाय त्याच्यामध्ये रस्त्याची पण प्रावधान असेल आणि त्यामुळे एक्सप्रेसवे देखील त्या टाईपचे केले जातील। ह्यापैकी मल्टी नोडल ट्रान्सपोर्ट असेल आणि त्याच्यापैकी बांद्रा ते विरार जे आहे ह्यासाठी आम्ही PPP मॉडेलवर आणि पहिला जो CST पनवेल हा EPC मॉडेलवर आम्ही करणार आहोत। त्यानंतर सिग्नलिंग सिस्टीम हार्बर लाईनमध्ये केल्यामुळे लवकरात लवकर जास्तीत जास्त ट्रेन सुटल्या जातील, प्रवाशांची अडचण दूर होईल, म्हणून सिग्नलिंग सिस्टीमसाठी देखील राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकत्र काम करणार आहे। 3.5 मिनिटावर म्हणजे आता 3.5 ते 4 मिनिटाला ट्रेन आहे हार्बर लाईनवर, ती 2.5 मिनिटापर्यंत येईल आणि नंतर 2 मिनिटावर येईल, म्हणजे जवळजवळ डबल होतील। त्यानंतर आणि यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून यासाठी मदत केली। MUTP 2 आणि 1 आणि 2 मध्ये देखील पूर्वीचे काही प्रश्न होते, आम्ही संपवले आणि MUTP 3 हा प्रकल्प देखील लवकरच चालू होणार आहे। ह्यापैकी हे पहिले 4 तुम्हाला सांगितलं, CST पनवेल, बांद्रा ते विरार, सिग्नलिंग सिस्टीम, MUTP 3 ह्याची सुरुवात आम्ही पुढच्या 4 महिन्यात 15 ऑगस्टच्या आधी 4 महिन्यामध्ये ह्याचं संपूर्ण काम पूर्ण होऊन 4 महिन्यामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। हां, ह्याच्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये आणखीन 15 स्टेशनवर पुढच्या 5 महिन्यामध्ये नवीन वायफाय चालू करण्यासाठी रेलटेल ह्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर बहुगुणा इकडे आले होते आणि त्यांनी देखील आम्ही एक करण्याचं ठरवलेलं आहे। विरार, पनवेल, अलिबाग यासाठी निराळा एक रूट आज नाही आहे, तो देखील चालू करणार आहोत। त्यासाठी देखील राज्य आणि केंद्र सरकार म्हणून काम करणार आहे आणि सगळ्याची विस्तृत चर्चा आहे। तुम्हाला मी आता जे सांगतो एवढे 2-2.5 तास लागले याच्यासाठी की प्रत्येक लहान सहान गोष्टीची चर्चा करून आमचे सगळे अधिकारी आले होते, त्यामुळे रेल्वेने काय करायचं, राज्याने काय करायचं, कोणी कधी करायचं याच्यात विस्तृत चर्चा झालेली आहे। पैशाचा देखील तरतुदीचा प्रश्न नाही आहे, म्हणून ह्या देखील गोष्ट आता अंमलात येईल। त्याचबरोबर CST स्टेशनमध्ये एक अतिशय आधुनिकरणाचं तुम्ही सगळ्यांनी नंतर पाहण्यात यावं, आमची जनमेजनं सांगतो, एक देशाला अभिमान वाटावा, देशामध्ये कुठे नाही असे एक निराळा मॉन्युमेंट आपण तयार करणार आहोत। तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा देखील असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, परंतु छत्रपती शिवाजी महाराज तिकडे असावेत
या भावनेने हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार ज्या व्यक्तिमत्वाला अत्यंत थोरपणे मानतं त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांचा देखील इकडे पुतळा त्याच्यामध्ये तयार केला जाईल. त्याची फक्त थोडी माहिती सांगतो की ते असं तयार केलं आहे की 7 किल्ले आहेत ते, आणि त्या 7 किल्ल्यांमध्ये ते सगळं कंप्लीट स्टेशन हे केलेलं आहे. जे मध्ये जिथे पुतळा आहे त्याच्या खाली 7,000 लोकांचा होल्डिंग एरिया आहे. म्हणजे इमर्जन्सी जर लागली तर 7,000 लोक होल्ड करून ठेवता येतील एवढी त्या ठिकाणी जागा आहे. याच्यातला एक कॉरिडॉर जो आहे तो अंडरग्राऊंड केलेला आहे आणि तो अंडरग्राऊंड जाऊन मेट्रोशी इंटिग्रेट होतो आहे. आझाद मैदानाच्या खाली जिथे मेट्रो आहे तिथे तो जातो आहे आणि तिथे टर्नअराउंड होऊन तो येतो आहे. आणि त्यासोबत मंत्री महोदयांनी हे सुचवलं की याचं इंटिग्रेशन म्हणजे CST आणि चर्चगेट याचं इंटिग्रेशन करा. तर त्याचं देखील इंटिग्रेशन आता या कॉरिडॉरच्या माध्यमातून होईल. म्हणजे आज त्याला कनेक्टिव्हिटी नाही आहे, तर ती कनेक्टिव्हिटी आता त्यांनी सांगितल्यामुळे हा जो कॉरिडॉर आहे हा पुन्हा CST आणि चर्चगेट या दोघांना इंटिग्रेट करेल असा त्याचा डिझाईन तयार केला आहे. विचार करा, मुंबईमध्ये चर्चगेट टू विरार, CST ते पनवेल, तिथे आल्यानंतर खालून परत अंडरग्राऊंड वेस्टर्न सेंट्रल रेल्वेचं कनेक्शन. याचा अर्थ खरोखरच एक इंटिग्रेटेड सोल्युशन आहे. आणि मी पुढे एक सांगतो, आणखीन एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला आहे तो, त्याला जोडून एक इंटिग्रेटेड तिकिटिंग, हे संपूर्ण मोबाईलवर सगळ्या तऱ्हेचे जे आपल्याकडे ट्रान्सपोर्टचे मोड्स आहेत त्याचं इंटिग्रेटेड तिकिटिंग आता आम्ही करतो. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टीची चाचणी वगैरे सगळी झालेली आहे. लवकरच काही महिन्यामध्ये त्याचं लॉन्चिंग पण केलं जाईल आणि त्यामध्ये महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार आणि आम्ही एकत्र येऊन त्यामध्ये देखील काम करणार आहोत. त्याची थोडी माहिती अधिकची दिली पाहिजे की त्याच्यामध्ये मेट्रो, मोनो रेल्वे, सबअर्बन रेल्वे, बेस्ट आणि प्लस शेअर टॅक्सी, शेअर टॅक्सीचं इंटिग्रेशन त्याच्यात राहणार आहे. सगळ्यांना कॉमन तिकीट, कॉमन म्हणजे शेअर टॅक्सीवाल्यांनी ते नंतर ते पैसे कलेक्ट करायचे. अच्छा, त्यांना ऑटोमॅटिकली मोबाईलच्या माध्यमातून पैसे मिळणार. म्हणजे ज्याला एक जो पॅसेंजर आहे त्यांनी फक्त एकच घ्यायचं, ते घेतल्यानंतर कुठच्याही कसाही गेलं तरी त्याला ते पैसे दिले जाणार. नवीन वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे आणि हार्बरवर टॉयलेट निर्माण करण्यासाठी CSR माध्यमातून कमीत कमी या 3 माध्यमात चांगल्यात चांगले टॉयलेट पुढच्या 6 ते 9 महिन्यामध्ये करण्यासाठी देखील आम्ही CSR म्हणून काम करायचं ठरवलं आहे. आपल्याकडे जी स्टेशन्स आहेत मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं पुनर्विकास करण्यासाठी, त्याची वाढ करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची जी कंपनी आम्ही आता फॉर्म करतो त्या कंपनीच्या माध्यमातून ही स्टेशन डेव्हलप केली जाते. त्यासाठी मग त्याचे व्हर्टिकल तिकडे वरती मॉल होतील, त्याच्यामध्ये निम्म्या तऱ्हेचे ऑफिस स्पेस असू शकेल, त्यामध्ये लोकांना आवश्यक असणारे फूड कोर्ट्स असतील, सगळ्या गोष्टी असतील. आणि त्यासाठी लागणारा FSI वगैरे असेल तो देखील राज्य सरकार देईल. कारण ही केंद्र सरकार राज्य सरकार मिळून केलेली कंपनी ही स्टेशन डेव्हलप करणार, त्याचा आलेला फायदा देखील त्या कंपनीकडेच राहील. मुंबई दिल्ली यासाठी आम्ही लवकरच आता टॅग्लो नावाची एक ट्रेन प्रायोगिक तत्त्वावर आणतोय. त्यामुळे प्रवासातलं अंतर किमान 6 तासांनी तरी कमी होऊ शकेल. टॅग्लो म्हणून एक स्पॅनिश कंपनी आहे, त्याच्यात एक एक्सपेरिमेंटल बेसिसवर आहे, प्रायोगिक तत्त्वावर आहे. ते झाल्यानंतर त्याचा विचार केला जाईल. अशा तऱ्हेने प्रत्येक गोष्ट विस्तृत चर्चा झाली. दर आठवड्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे अधिकारी एकमेकाला भेटून त्याचा आढावा घेतील. दर 3 महिन्यांनी सन्माननीय मुख्यमंत्री आणि मी स्वतः आम्ही भेटून त्या झालेल्या प्रत्येक गोष्टीचा कुठपर्यंत काम झालं याचा पाठपुरावा करणार आहोत. आणि या कंपनीची स्थापना करण्याची जी पूर्वतयारी असते, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, मेमोरंडम ऑफ असोसिएशन सगळे तयार आहेत. त्यामुळे कंपनी आता लवकरच होईल. नाव काय ठरलंय? महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी असं नाव आहे. याच्या पाठीमागचं जी मंत्री महोदयांनी भूमिका मांडली, आज आपण बघतोय हे जे आता जसे हे 9 प्रोजेक्ट जे आधीचे सांगितले यातले काही प्रोजेक्ट 20 वर्षापासून आपण ऐकतोय. मुळामध्ये रेल्वेचं एक फंडिंग पॅटर्न आहे, त्या पॅटर्नप्रमाणे रेल्वे फंड करणं. पण आपल्याला पुढच्या 3 ते 4 वर्षात हे सगळे प्रोजेक्ट कंप्लीट करायचे आहेत. आणि म्हणून मग त्याच्यामध्ये जो काही रेल्वेचा शेअर आणि आमचा शेअर आहे तो तर ठरलेला आहे. हा शेअर आपण जर एक कंपनी फॉर्म केली तर त्या कंपनीच्या माध्यमातून तेवढे पैसे डेट इक्विटीच्या माध्यमातून रेस करू शकतो आणि 4 वर्षात हे प्रोजेक्ट संपवू शकतो. त्या हिशोबाने ह्याचं सगळं स्ट्रक्चरिंग करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ते आणि आम्ही दोघेही काही आमची इक्विटी ठेवू, त्याच्यावर आम्ही डेट रेस करू आणि त्या माध्यमातून ज्याला एक आपण अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणता येईल अशी इन्व्हेस्टमेंट करून हे प्रोजेक्ट आम्ही संपवू. 23,000 कोटी आपले किती राज्य सरकार? 50-50% शेअर हा पहिलेपासूनच ठरलेला आहे. पण त्याच्यामध्ये आता कसं आहे की जसं स्टेशन आहे, आता स्टेशनच्या इम्प्रूव्हमेंटमध्ये समजा काही मॉनिटायझेशन होईल तर तो पैसा त्या कंपनीतच जाईल.
त्यातनं थोडंसं हे प्रोजेक्ट कॉस्ट आहे. प्रत्येक प्रोजेक्ट कॉस्टसाठी उद्या नंतर 23,000 कोटी महाराष्ट्र सरकारला लगेच बजेटमध्ये प्रोविजन करण्याची गरज नाही. हे प्रकल्प 3 वर्षात अंमलात येणार असल्यामुळे, शिवाय त्याच्यामध्ये डेट आणि इक्विटी दोघांचे प्रपोर्शन असल्यामुळे त्यासाठी आवश्यक असणारी तरतूद राज्य सरकार बजेटमध्ये करेल. केंद्र सरकारच्या ह्या बजेटमध्ये 1,21,000 कोटी रुपयाचं आमचं एकंदर कॅपिटल एक्सपेंडिचरचं बजेट आहे. आमचा यावर्षीचा अंदाज आहे की आम्ही जवळजवळ 1.5 लाख कोटी रुपयापर्यंत कॅपिटल एक्सपेंडिचर करणार आहोत. गेल्या वर्षी भारताच्या इतिहासात, रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच 94,000 कोटी रुपये एवढे रेल्वेनी कॅपिटल एक्सपेंडिचर केलं. त्याच्या व्यतिरिक्त 40,000 कोटी रुपयाची आपण नवीन टेंडर्स गेल्या वर्षी कॉन्ट्रॅक्ट इश्यू केली 40,000 कोटीची जी आणि अल्स्टॉमला. त्याच्या व्यतिरिक्त 85,000 कोटी रुपयाचा जो डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रोजेक्ट आहे त्यासाठी गेल्या 10 वर्षात जेवढे टेंडर दिली नव्हती ते गेल्या 6 महिन्यात आम्ही सगळीच्या सगळी टेंडर इश्यू केली आहेत. त्यामुळे आज रेल्वेकडे पैसे येण्यासाठी आवश्यक असणारे पैसे राज्य सरकार देखील पैसे नाहीत. परंतु याचं फायनान्सिंग मॉडेल हे कॉस्ट ऑफ प्रोजेक्टवर अवलंबून नाही आहे. कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट करण्यासाठी, फायनान्स करण्यासाठी लागणारं डेट आणि इक्विटीचं प्रपोर्शन काय असेल यासाठी SBI कॅपिटल ही जी सगळ्यात नामांकित कंपनी आहे ते त्याचा बिझनेस प्लॅन तयार करतायत. तो बिझनेस प्लॅन देखील लवकरच तयार होईल. आणि यात महत्त्वाचं जे साहेबांनी सांगितलं की बेसिकली समजा 22,000 कोटी रुपये आहेत, तर त्याच्यामध्ये हे सगळे बँकेबल प्रोजेक्ट आहेत, कारण यातनं परतावा आहे. त्याच्यामुळे आम्हाला फक्त त्याच्यातलं आमचं इक्विटीचा शेअरच रेस करायचा आहे. बाकी डेट आम्हाला त्याच्यात उपलब्ध होऊन त्या डेटचं सर्व्हिसिंग हे प्रोजेक्टच करणार. त्यामुळे नॉर्मल कोर्समध्ये ज्याला 15-20 वर्ष लागतात ते 3 वर्षात 4 वर्षात आम्ही पूर्ण करू शकतो. आणि त्यासाठी मल्टीलॅटरल एजन्सी, ADB, वर्ल्ड बँक सारख्या संस्था देखील तयार आहेत. आणखीन काही जापनीज संस्था देखील, असे अनेक तयार आहेत. पण त्याचं कुठचं घ्यायचं, कुठच्या त्याचा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स त्याचा निर्णय व्यवस्थितपणे घेतो. की यावेळेला राज्य सरकार आणि केंद्र सरकार मी बजेटमध्ये अनाऊन्स केल्यानंतर आम्ही कंपनीचे आर्टिकल्स बसवून, मेमोरंडम बसवून सगळी तयार आहेत. त्यासाठी कंपनीसाठी लागणारं रजिस्ट्रेशन म्हणजे एका दिवसात होतं. आमचे नवीन मोदी सरकार आल्यापासून पूर्वी 3 महिने लागायचे, ते एका दिवसात होतं. ते कंपनी रजिस्टर झाली की आम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्ससाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार नॉमिनेट करेल आणि त्या कंपनीचं 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही त्याचं कामाला सुरुवात करू. सर, बुलेट ट्रेन संदर्भात काही चर्चा झाली का? आणि नवीन AC ट्रेन जी लोकल येणार आहे त्याचं भाडं अजून ठरलेलं नाही, नक्की काय ही सगळी प्रोसेस? ते तुम्हाला ठरल्यानंतर आम्ही कळवू. ठरल्यानंतर तुम्हाला सांगू. टेक्निकल डिझाईन फॉर द बुलेट ट्रेन इज डन बाय द जापनीज. सो द कंपनी, ओनली देर आर 2 countries in the world who have the best technology available. One is Japan, one is France. Of course, the other Germans are also doing it. Now China is also doing it. So Japanese have decided to offer the best technology. The agreement was reached between the Prime Minister of India and Prime Minister of Japan. So this is something, they have done the technical evaluation. They have suggested this particular thing. So this alignment is decided by on technical consideration. मुंबई नाशिक संदर्भात काय डेव्हलपमेंट झाली? बुलेट ट्रेनचा मार्ग राज्य सरकारने ठीक आहे, तो राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून आमच्या चर्चा चालू आहे. ते ठरवू. पण टेक्निकल सोल्युशन काय निघेल हे ठरवण्यासाठी आज भारताकडे त्याचं तंत्रज्ञान नाही आहे. म्हणून आम्ही जापनीज लोक जे तांत्रिक सल्ला देतील तो राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही मान्य करेल. सर, किती स्टेशन डेव्हलपमेंट करण्याचं प्लॅनिंग आहे आपलं आता स्टेटमध्ये? आता 40च्या आसपास सगळी स्टेशन आहे, ती काही लगेच होणार नाहीत. हो. परंतु टप्प्याटप्प्याने टार्गेट विल बी अबाउट 40 ऑड स्टेशन. सर, हार्बर लाईनवर अजून पण 12 डब्यांची गाडी जी आहे ती अजूनही फुलफ्लेज चालवता येत नाही. 12 डब्याची टेक्निकल इश्यूजमुळे 12 डब्यांची गाडी अजूनही फुलफ्लेज चालत नाही हार्बर लाईनवर. त्या संदर्भात काही वेगळं करण्यात आणि गाडी चालत नाही. बरोबर. दॅट्स वाय इट्स चेअरमन रेल्वे बोर्ड विल एक्सप्लेन टू यू. दॅट्स वाय वी जस्ट नाव कन्वर्टेड the AC to DC. सब मित्तल जी जरा DC to AC. The chairman railway board, Mr. A.K. Mittal. On Harbour Line, we have already converted DC, and this has been done in a record time, much before the target. Now the next challenge with us is to increase the coaches in Harbour Line from 9 to 12, and for that we need additional coaches which ICF is manufacturing. And I hope all the trains on Harbour Line will be converted to 12 coach train service by the month of June. सर, AC ट्रेन जी आपण दिली आहे सगळ्यात पहिले ती हार्बरसाठी दिली आहे. AC ट्रेन कधीपर्यंत मुंबईमध्ये धावू शकेल आणि सेंट्रल आणि वेस्टर्न मध्ये पण आपण कधी पण धावू शकतो? The static trials will be over in another 15 days. By 15th of May, we will start the dynamic trial. We'll start the trial. And by 15th of May, the actual trial will start. So And most probably, they should not take more than 3 It takes, see, basically, first time we are going to run it. So we cannot afford to take any risk. We have to also done proper trials. But this 15th of May will be. Sir,
बूम आम्ही कॅमेरा से आता मारला, त्यामुळे बुलेट ट्रेन फक्त काय आज चर्चा झाली, आज सगळ्या विषय जो लेटर लिखा था उस पर MMRDA ने क्या एक जवाब मिनिट देखो एक अब हम लोगों ने जो भी इश्यूज महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार के बीच में हमेशा आते रहेंगे, हम लोगों ने डिसाइड किया है कि राज्य सरकार और केंद्र सरकार दोनों चाहती है कि रेल का इंफ्रास्ट्रक्चर राज्य में बढ़े। हम ये चाहते हैं कि रेल का इंफ्रास्ट्रक्चर इस तरह से बढ़े कि राज्य के हितों की भी उसमें रक्षा की जाए। हम ये भी चाहते हैं कि राज्य सरकार की जो प्राथमिकता है उसको नज़रअंदाज करते बिना हमको सब विकास करना है, और उसके लिए जो क्या उसके लिए आगे का रास्ता बन सकता है वो तय करने के लिए एक टेक्निकल सोल्यूशन हर बात में निकाला जाएगा। सर आज बैठक झाली मुख्यमंत्र्यांसोबत, काय महत्त्वाचे विषय होते? कारण फक्त कॅमेरा मी एका मिनिटात रिकॅप करून देतो तुम्हाला। सर तुम्ही बसा, सर तुम्ही नका जाऊ. एक मिनिट बसा ताई. आज केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू साहेबांनी अतिशय मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय केले। महाराष्ट्रातले 9 रेल्वे प्रकल्प 22,000 कोटी रुपयाचे हे SPVच्या थ्रू पुढच्या 4 वर्षात पूर्ण करायचे, या संदर्भातलं आज त्याच्यातले जे काही अडचणी होत्या त्या सगळ्या दूर झाल्या आहेत। त्याचं काम अतिशय लवकर सुरू होईल आणि हे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात आहेत। म्हणजे हे जर 9 प्रकल्प झाले तर महाराष्ट्रातलं रेल्वेचं जे नेटवर्क आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढेल। मुंबईकरता अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणजे CST टू पनवेल हा एलिव्हेटेड कॉरिडॉर या ठिकाणी करण्याचा निर्णय झालेला आहे। हा एलिव्हेटेड कॉरिडॉर मल्टी नोड असणार आहे, त्याच्यामध्ये रोड आणि रेल असं दोन्ही असणार आहे। त्याच्यासोबत बांद्रा टू विरार हा एक परत एलिव्हेटेड कॉरिडॉर त्या ठिकाणी करण्यात येणार आहे फर्स्ट फेजमध्ये। सेकंड फेजमध्ये बांद्रा टू चर्चगेट अशा प्रकारचे 2 एलिव्हेटेड कॉरिडॉर करण्याचा निर्णय झालेला आहे। त्यासोबत हार्बर लाईनवर नवीन सिग्नलिंग सिस्टीम करण्याचा निर्णय केलेला आहे। या नवीन सिग्नलिंग सिस्टीममुळे आता हार्बर लाईनवर 3.5 ते 4 मिनिटात एक गाडी येते, ती 2.5 मिनिटात येईल आणि त्याच्यानंतर ती 2 मिनिटापर्यंत त्या ठिकाणी मिळू शकेल। त्याच्यामुळे ती एक अतिशय वेगवान अशा प्रकारची गोष्ट होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी सिंगल तिकिटिंगचा एक निर्णय झालेला आहे की जे मोबाईलवर देखील उपलब्ध राहील, ज्याच्यामध्ये सर्व सबर्बन रेल्वे असेल, मेट्रो असेल, मोनो असेल, बस असेल आणि इव्हन शेअर टॅक्सी असेल, असं सगळं एका तिकिटावर आणता येईल अशा प्रकारचा या ठिकाणी एक निर्णय करण्यात आलेला आहे। त्याची देखील कारवाई आज सुरू केलेली आहे। मला असं वाटतं की मुंबईकरता स्टेशन्स वायफाय करणं असेल, स्टेशन्सवर एलिव्हेटर एस्केलेटर्स लावणं असेल, स्टेशन्सवर टॉयलेट्स तयार करणं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे पूर्णपणे नव्याने त्या ठिकाणी बिल्टअप करून अतिशय सुंदर ते त्या ठिकाणी तयार होणार आहे। त्याच्यावर त्याचं मॉडेल त्या ठिकाणी नंतर तुम्ही व्हिज्युअल्स घेऊ शकता की ज्याच्यावर महाराजांचा एक अतिशय चांगला पुतळा देखील आहे। आणि या ठिकाणी ही जी काही आपली ट्रेन आहे ती मेट्रोशी इंटिग्रेट करण्याच्या दृष्टीने देखील त्याचा प्लॅन झाला आहे। आणि त्यासोबत माननीय प्रभू साहेबांनी CST आणि चर्चगेट हे 2 स्टेशन हे एकमेकाशी इंटिग्रेट झाले पाहिजे अशी सूचना मांडून त्याच्यावर निर्णय केलेला आहे। त्यामुळे मी त्यांचे महाराष्ट्र सरकारतर्फे आभार मानतो की आज मुंबई आणि महाराष्ट्राकरता अत्यंत महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले।